श्री स्वामी समर्थ. तर आज डे 2 आहे आणि आज आपण अक्कलकोटमध्ये आहेत. तुम्ही अगोदरच्या सिरीजमध्ये पाहिलं असेल, मी अक्कलकोट, गाणगापूर, पिठापूर, विशाखापट्टणम, जगन्नाथपुरी, रामेश्वरम हे सर्व करणार आहे आणि पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओज मी आपल्या चॅनलवरती आणणार आहे. आणि आत्ता आपण आहेत अक्कलकोटमध्ये, म्हणजे दिवस दुसरा आहे. याच्या अगोदर पण खंडोबा मंदिरचे व्हिडिओ झालेले आहेत. खंडोबा मंदिर, समाधी मठ आणि वटवृक्ष मंदिर हे सर्व व्हिडिओज मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तर आत्ता आपण जात आहोत गुरु मंदिरला. जी गुरु मंदिरमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या पाऊलखुणा आहेत, म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या पाऊलखुणा आणि सोबत दुसऱ्या देवी देवतांच्या पण पाऊलखुणा आहेत, जे की स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला येत असतात. तर ते पण आपण पाहणार आहेत. आणि भरपूर लोकांना कन्फ्युजन असतं की गुरु मंदिर कुठे आहे. मला अजून पण भरपूर लोक विचारतात, म्हणजे मंदिरामध्ये गेले किंवा अक्कलकोटमध्ये असेल तर मी सांगून देतो. इथून जर आपण आलो सरळ, इकडं आहे समाधी मठ. समाधी मठ म्हणून सरळ जर इकडे आले ना, तर इकडे जर गेलो तर हाच चौक म्हणत होतो, छोटासा चौक. म्हणजे इथून मी सरळ आलोय. सरळ आल्यानंतर इथे एक चौक आहे, जिथं की श्री स्वामी समर्थ पालखी मार्ग असं लिहिलेलं असेल. तिथून तुम्हाला माझा राईट घ्यायचा आहे. मी असं थांबलोय, माझा राईट इकडे जायचं आहे. आणि तिकडून जर येत असेल तर तुम्ही लेफ्ट घ्यायचं आहे. इथं सरळ गेल्यानंतर मला वाटतं 400 ते 500 मीटरच्या अंतरावर जर तुम्ही गेलो तर तिथं गुरु मंदिर असेल, जिथे की स्वामी समर्थ महाराजांच्या पाऊलखुणा आहेत. चला तर आपण तिथे जाऊ आणि महाराजांच्या पाऊलखुणांचं दर्शन घेऊ. तर हे माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही, रिद्धी सिद्धी मंदिर आहे. इथून तुम्हाला सरळ जायचं आहे, स्ट्रेट जायचं. आणि तिथं भिंतीवरती लिहिलेलं पण आहे श्री गुरु मंदिर आणि वटवृक्ष मंदिराचं, म्हणजे तुम्हाला माहिती दिली आहे, ॲरो दाखवलेलं आहे. इथून सरळ जायचं आहे तुम्हाला. आता आपण आहेत गुरु मंदिर, म्हणजेच वटवृक्ष मंदिरापासून 400 ते 500 मीटरच्या अंतरावरती आहे. मध्ये थोडंसं बोळाचं आहे, तुम्हाला समजणार नाही, तुम्हाला आजूबाजूला विचारत यावं लागेल. आणि या मंदिराचं असं आहे, गुरु आणि शिष्य ही परंपरा अगोदरपासून चालत आलेली आहे, म्हणून या मंदिराचं नाव गुरु मंदिर आहे. आणि आतमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या पाऊलखुणा आहेत. आणि भरपूर लोक असे म्हणतात आणि व्हिडिओज पण आलेले आहेत, जे की सर्व पाऊलखुणा जे आहेत ते स्वामी समर्थ महाराजांचे आहेत. तसं नसून, मी मध्ये पुजाऱ्यांना पण विचारलेले आहे, तसं नसून फक्त एक पाऊलखुण जो आहे तो स्वामी समर्थ महाराजांचा आहे आणि बाकी सर्व पाऊलखुणा ह्या देवी देवतांचे आहेत, जे की स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला येतात. रात्रीच्या वेळी दर्शनाला येतात त्या देवी देवतांचे पाऊलखुणा आहेत. तर चला आतमध्ये जाऊ आणि तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या पाऊलखुणा आणि सोबत सर्व देवी देवतांच्या पाऊलखुणा पण दाखवून देईल. तर चला तर आपण आतमध्ये जाऊ. या ज्या पाऊलखुणा आहेत तुम्ही बघू शकता, ह्या सर्व देवी देवतांच्या पाऊलखुणा आहेत. हे जे व्हाईट स्क्वेअर केलेलं आहे, यामध्ये सर्व देवी देवतांच्या पाऊलखुणा आहेत. आणि स्वामी समर्थ महाराजांचा जो पाऊलखुणा आहे, या तुम्हाला दाखवतो. हा जो पाऊलखुणा आहे, हा स्वामी समर्थ महाराजांचा पाऊलखुणा आहे. हा जो पाऊलखुणा आहे, हा स्वामी समर्थ महाराजांचा पाऊलखुणा आहे. स्वामी समर्थ महाराज हे आजान भाऊ होते, म्हणजे जवळपास म्हणजे 6.5-7 फूट त्यांची उंची होती. तुम्ही दर्शन करू शकता. इथे तुम्ही पाहू शकता स्वामी समर्थ महाराजांच्या आईच्या रूपातली इथे मूर्ती आहे छोटीशी. तर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या पाऊलखुणांचं आणि बाकी सर्व देवी देवतांच्या पाऊलखुणाचं दर्शन घेऊन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपण जी सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीजला तुम्ही नक्की यूट्यूबवर जाऊन व्हिजिट करा. खूपच छान छान व्हिडिओ अक्कलकोटबद्दलची संपूर्ण माहिती मी त्या सिरीजमध्ये अपलोड केलेली आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.